हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज देशात लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी मतदान। उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब यासह 8 राज्यातील 58 जागांसाठी मतदान। लोकसभेच्या 6व्या टप्प्यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पळाला। कन्हैया कुमार, मेनका गांधी, मनोज तिवारी या दिग्गज निवडणुकीच्या मैदानात। दिल्लीमधील 7 लोकसभा जागांसाठी आज मतदान। राहुल गांधी, सोनिया गांधी आज प्रथमच काँग्रेसशिवाय इतर उमेदवाराला मतदान करणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मतदानाचा हक्क बजावणार। आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर अरविंद केजरीवाल प्रथमच दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार। पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढला। पुणे अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामधील 2 पोलीस अधिकारी निलंबित। तपासामध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई। पुणे अपघात प्रकरणामध्ये कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नाही। श्रीमंत बापाचा मुलगा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालसह 6 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा। आमदार रवींद्र धंगेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांनी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणामध्ये पहिला एफआयआर दाखल झाल्यानंतरच्या 3 तासानंतर कलम 304 वाढवलं। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। नागपूरच्या महाल परिसरामध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक। कारच्या धडकेमध्ये 3 जण जखमी। पोलिसांकडून 3 जणांना अटक। चालक मद्यधुंद होता का याबाबत तपास सुरू। बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीमध्ये फेरमतदान घ्या। शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगामध्ये सादर। परळीमधील बूथ कॅप्चरिंगबाबत मला माहिती नाही। निवडणूक आयोग चौकशी करेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर मानहानीच्या प्रकरणामध्ये दोषी। दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेनांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणामध्ये दोषी। मेधा पाटकर यांना 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात। राजस्थान रॉयल्सचा पराभव करत सनरायझर्स हैदराबादची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक। रविवारी कोलकाता विरुद्ध हैदराबादमध्ये अंतिम लढत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।